आमदार सतेज पाटील यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधान परिषदेत गट क वर्ग भरती प्रक्रियेचा मुद्दा मांडला। या पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबवण्याकरता सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यासाठी सन 2022 मध्ये निर्णय झाला। मात्र ही प्रक्रिया खासगी कंपनीमार्फत सुरू आहे। शिक्षक, तलाठी, आरोग्य इत्यादी विविध परीक्षांमध्ये होणाऱ्या पेपरफुटी आणि गैरव्यवहारांच्या प्रकरणांमुळे सदर परीक्षा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्याची मागणी विविध विद्यार्थी संघटनांनी केली आहे। त्यामुळे या भरती प्रक्रियेत होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क वर्गाची भरती करण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केली असा सवाल आमदार पाटील यांनी केला। यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात शासन निर्णय दिनांक 2/11/2022 नुसार गट क मधील फक्त लिपिक वर्ग पदे महाराष्ट्र सेवा आयोगाच्या कक्षेत आणली असल्याचं सांगितलं। प्रथम टप्प्यात लिपिक टंकलेखकांची पदं आयोगामार्फत भरण्यात येत आहेत। अन्य पदांच्या भरतीसाठी स्पर्धा परीक्षा सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दिनांक 21/11/2022 मध्ये नमूद केलेल्या TCS, ION आणि IBPS या खासगी कंपन्यांमार्फत घेण्यात येत आहेत। या गटातील विविध परीक्षा आयोगामार्फतच घ्याव्यात अशी मागणी होत असून गट क संवर्गाची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलंय।